Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स हे आपलं कालचं डिस्कशन होतं. त्यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या रे आपण. स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी कॉन्स्टंट और फॉर्मेशन कॉन्स्टंट डिनोटेड बाय Ks और बीटा. Ks और बीटा, ठीक है ना. Stability of complex is inversely proportional to instability constant. क्या है? What is instability constant? 1 by beta, reciprocal of beta. परत मी सांगितलं होतं स्टेप वाइज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट K1, K2, K3 अप टू Kn. ठीक है ना. K1 इज ऑलवेज ग्रेटर दॅन K2, K2 इज ऑलवेज ग्रेटर दॅन K3, सो ऑन. ठीक है ना. परत आपण पाहिले होते फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॅबिलिटी. चिलेट इफेक्ट मोस्ट डॉमिनेटिंग फॅक्टर. तुझी नजर अगोदर त्याच ऑप्शन कडे गेली पाहिजे जिथे चिलेट आहे. चिलेट इज ऑलवेज मोर स्टेबल, कारण रिंग तयार झालेली असते. दुसरा फॅक्टर होता चार्ज डेन्सिटी. इर्विंग विलियम ऑर्डर होती. कॅडमियम, मॅग्नीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक +2 स्टेट मध्ये सगळे. तिसरा फॅक्टर सांगितलेला स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड. स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड. तुला स्ट्रेंथ ऑफ लिगॅंड कुठून कळणार आहे रे बाबा. स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज मधून तुम्हाला स्ट्रेंथ कळते. ठीक आहे ना. हे आपलं कालचं झालेलं डिस्कशन. तर त्या डिस्कशन मध्ये एक गोष्ट ऍड करा. स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नोट म्हणून वाटलं तर लिहू शकता तुम्ही. नोट म्हणून लिहा. स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॉग बीटा और लॉग केस. हे कसं काय सर वेगळंच सांगायला तुम्ही. अरे ज्याचा बीटा मोठा त्याचा लॉग बीटा ऑटोमॅटिकली होत असतो. जर बीटा मोठा तर ऑटोमॅटिकली लॉग बीटा देखील मोठा. बघा ना, मी बीटा घेतलं समजा 100, बीटा घेतलं मी समजा 1000. आता लॉग बीटा काढा बरं. लॉग बीटा, लॉग ऑफ 100 इज 2, लॉग ऑफ 1000 इज 3. बघा ना, बीटा मोठा, लॉग बीटा पण त्याचाच मोठा. हे बीटा मोठा आहे तर लॉग बीटा पण त्याचाच मोठा आहे. जर स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स बीटाला डायरेक्ट असेल, लॉग बीटाला पण कसं असलं पाहिजे, डायरेक्ट असलं पाहिजे. म्हणजे कधी कधी क्वेश्चन मध्ये काय करतात, एनसीआरटी एक्झाम्पलर आहे हा क्वेश्चन. 4 कॉम्प्लेक्स त्यांनी दिलेले आहेत. इन्स्टेड ऑफ गिव्हिंग बीटा व्हॅल्यू और के व्हॅल्यू दे हॅव गिव्हन लॉग के व्हॅल्यू. तर लक्षात ठेवा, स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स लॉग केला पण डायरेक्ट असतं, प्रोव्हाइडेड रिॲक्शन या फॉर्मेशनच्या आहेत. कॉम्प्लेक्सच्या फॉर्मेशनच्या रिॲक्शनच्या दिलेल्या असतील, फॉर्मेशन ऑफ कॉम्प्लेक्सच्या जर रिॲक्शन दिलेल्या असतील, तुमचं स्टॅबिलिटीचं रिलेशन डायरेक्ट असेल. आणि जर डिसोसिएशनच्या दिलेल्या असतील तर तुमचं रिलेशन स्टॅबिलिटीचं कसं असेल, त्या व्हॅल्यूजला इनव्हर्स असेल. फॉर्मेशनला डायरेक्ट, डिसोसिएशनला इनव्हर्स. बस एवढी एक गोष्ट कालच्या डिस्कशन मध्ये ऍड करून टाका. चला आता पुढे जाऊयात आपण. आजचं आपलं डिस्कशन असणार आहे ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड्स. ठीक आहे ना. ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड्स नावातच मिनिंग आहे. ऑर्गॅनो स्टँड्स फॉर कार्बन, मेटॅलिक मेटल. ठीक आहे. तर बघा डेफिनेशन काय. द कंपाऊंड विच कंटेन्स carbon directly attached to metal or metalloid. दोन्ही चॉइस आहे, मेटल और मेटॅलॉइड. मेटॅलॉइड माहिती आहेत ना आपल्याला, सिलिकॉन वगैरे, बोरॉन, सिलिकॉन हे मेटॅलॉइड आहेत. The compound which contains carbon directly attached to metal or metalloid through covalent or coordinate bond.
ठीक आहे ना. असा कंपाऊंड ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन हा डायरेक्टली मेटल किंवा मेटलॉइडला कोव्हॅलंट किंवा कोऑर्डिनेट बॉन्डने अटॅच झालेला आहे, त्याला काय म्हणतात रे बाबा? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. लेट अस हॅव वन एक्झाम्पल, लगेच लक्षात येऊन जाईल तुम्हाला. तुम्हाला माहिती असणार एक कंपाऊंड सांगतो रे, RMgX, ग्रिग्नार्ड रिएजंट. आर आहे म्हणजे याच्यात कार्बन आहे, मॅग्नेशियम आहे. कार्बन आणि मॅग्नेशियम मध्ये डायरेक्ट कोव्हॅलंट बॉन्ड असतो. कार्बन आणि मॅग्नेशियम मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला असतो, कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे ना. हा, मॅग्नेशियम आणि एक्स म्हणजे हॅलोजन, याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड असतो. इकडे आपला काही संबंध नाही, आपल्याला बघायचंय कार्बन आणि मेटल मध्ये कुठला बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. RLi, ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड्स. RLi, कार्बन आणि लिथियम मध्ये बॉन्ड असतो, कार्बन आणि लिथियम मध्ये बॉन्ड असतो. ठीक आहे ना. किती सिंपल आहे रे, किती सिंपल आहे. ठीक आहे. चला बघा आणखी एक्झाम्पल सांगतो. NiCO4, NiCO4 निकेल आणि कार्बन मध्ये बॉन्ड आहे. ज्या कारणासाठी हा पॉइंट मी शिकवतोय ना, त्याचं कारण म्हणजे असे कंपाऊंड्स आहेत. हे लिगॅन्ड आहे, CO लिगॅन्ड आहे. CO लिगॅन्ड मध्ये लोन पेअर डोनेट कोण करतो? कार्बन डोनेट करतो. म्हणूनच हा देखील ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे. आणखी एक्झाम्पल सांगतो, चला आणखी एक्झाम्पल सांगतो. बघ रे, क्रोमियम (6) नवीन गोष्ट सांगणार आहे तुम्हाला आज मी. C6H6 ट्वाइस. क्रोमियम (6) वेगळा ब्रॅकेट करू थोडासा, हा कॉम्प्लेक्स. याचं नाव आहे डायबेन्झीन क्रोमियम. बेन्झीन आहे ना, हा डायबेन्झीन क्रोमियम. सर हे काय हो? इटा विस्कोसिटी आहे का हो? नाही रे बाबा, इटा म्हणजे हेप्टिसिटी. इटाचा अर्थ काय? हेप्टिसिटी. हेप्टिसिटी म्हणजे त्या लिगॅन्ड मध्ये किती कार्बन ऍटम आहेत ते बघायचं असतं. बघ ना, याच्यात 6 कार्बन आहेत, पॉवर मध्ये 6 लिहायचं असतं. कार्बन किती आहेत? 6 आहेत, म्हणून इटाचा पॉवर काय? 6. बेन्झीन पण लिगॅन्ड असतो. कस काय सर लिगॅन्ड असतो तो? अरे बेन्झीन मध्ये जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, बेन्झीन मध्ये जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते सेंट्रल मेटलला डोनेट होतात. एक बेन्झीन 3 बॉन्ड तयार करू शकतो, कारण 3 पाय बॉन्ड आहेत. एका पाय बॉन्डचे 2 इलेक्ट्रॉन ना, एक पाय बॉन्ड पासून एक बॉन्ड सेंट्रल मेटल बरोबर तयार होऊन जाईल. बेन्झीन मध्ये टोटल 3 पाय बॉन्ड असल्यामुळं एक बेन्झीन 3 लोन पेअर डोनेट करतो. एक बेन्झीन 3 लोन पेअर डोनेट करतो. 2 बेन्झीन मिळून 6 लोन पेअर डोनेट करतील. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला रे बाबा? 6 झाला. याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला? 6 झाला. चला आणखी एक्झाम्पल, हे आणखी फेमस एक्झाम्पल आहे. Fe (5) C5H5 ट्वाइस. हा लिगॅन्ड ओळखीचा लिगॅन्ड आहे. हा नॉमेनक्लेचरच्या क्वेश्चन मध्ये मी घेतला होता. याचं नाव आहे सायक्लोपेंटॅडायनिल. सायक्लोपेंटॅडायनिल. ठीक आहे ना. हा देखील एक सायक्लोपेंटॅडायनिल 3 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो. म्हणजे याची पण डेन्सिटी 3 आहे एकाची, तसे 2 आहेत. म्हणजे या कंपाऊंड मध्ये टोटल कोऑर्डिनेट बॉन्ड असणार आहेत 6. (5) का आलं सर? कार्बन 5 आहे. तुला कार्बनचा नंबर लिहायचा फक्त, काही विशेष नाही. तुला फक्त कार्बनचा नंबर लिहायचा असतो. ठीक आहे का. हा खूप फेमस कंपाऊंड आहे. याचं नाव आहे फेरोसिन. लक्षात ठेवा, दिस इज कॉल्ड फेरोसिन. फेरोसिन. जेई एक्झाम देणारे जे स्टुडंट आहेत विशेष करून त्यांनी लक्षात ठेवा, फेरोसिन. फेरोसिन मधला जो लिगॅन्ड आहे C5H5 सायक्लोपेंटॅडायनिल. सायक्लोपेंटॅडायनिल हॅव्हिंग डेन्सिटी 3 डेन्सिटी असते याची. तसे 2 आहेत, म्हणजे इथं टोटल कोऑर्डिनेट बॉन्ड 6. बेन्झीनची पण डेन्सिटी 3च आहे. इथं पण टोटल कोऑर्डिनेट बॉन्ड 6 येतात. ठीक आहे. हा पॉवर म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड नाही रे, लक्षात ठेवा. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. कार्बन 6 आहेत. ऑर्गॅनिक लिगॅन्ड साठी ही मेथड अडॉप्ट केली जाते इटाची. 6 कार्बन, 5 कार्बन, पॉवर मध्ये 5. ठीक आहे ना. चला आणखी एक एक्झाम्पल सांगतो, भारी एक्झाम्पल आहे आणखी एक. PtCl3 eta raised to power 2 CH2 double bond CH2 CH2 double bond CH2. हा देखील लिगॅन्ड आहे. इथिन आहे हा.
इथिन आहे, इथिन इज ऑल्सो लिगॅन्ड, इथिन इज ऑल्सो लिगॅन्ड. याच्यात एक पाय बॉन्ड आहे ना, या पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन दिले जातात. याची डेन्सिटी 1 आहे. जेवढे पाय बॉन्ड असतात तेवढी डेन्सिटी म्हणायला हरकत नाही. याची डेन्सिटी 1 असते. ठीक आहे ना. इटाचा पॉवर 2 काय आहे? कार्बन 2 आहेत बघ. म्हणजे इटाच्या पॉवरमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आपल्याला मेन्शन करायचे असतात. दिस इज व्हेरी व्हेरी फेमस कंपाऊंड. इट इज नोन ॲज लक्षात ठेवा याचं नाव जीज सॉल्ट. स्पेशली जेई स्टुडंट्स, जीज सॉल्ट. ठीक आहे ना. आपल्याला कडे फक्त नीटलाच नाही, जेईला पण तेवढंच इम्पॉर्टन्स दिलं जातं रे आरसीसी मध्ये. घाबरायचं काही कारण नाही. जेई लेवलच तुम्हाला टीच केलं जातंय. बरंच एक्स्ट्रा तुम्हाला सांगतोय मी. नीट मध्ये पण लागणाऱ्या गोष्टी तर 100% सांगतो, काही सोडत नाही. अलॉंग विथ नीट जेई स्टुडंट्सला देखील आपण तेवढाच प्रिफरन्स देत असतो. या गोष्टी सगळे एक्स्ट्रा ज्या बोलतोय ना, या नीट मध्ये येण्याची शक्यता ऑलमोस्ट 0 आहे. पण या गोष्टी जेई मध्ये हमखास विचारल्या जातात. ठीक आहे ना. लक्षात ठेवा. जीज सॉल्ट प्लॅटिनमचा कॉम्प्लेक्स आहे. फेरोसिन. ठीक आहे. याला सँडविच कंपाऊंड पण म्हणतात रे बाबा. याचं स्ट्रक्चर जर काढलं ना, रिंग वगैरे काढलं ना, ते सँडविच सारखं दिसतंय. सँडविच का म्हणतात? सँडविच कसं असतं? ठीक आहे ना. ब्रेड असतो, पाव असतो, वरून एक पाव असतो, खालून एक पाव असतो, आणि मध्ये सब्जी वगैरे, मध्ये सलाड असतात काही. तसंच असतं. एक सायक्लोपेंटॅडायनिल वरून, दुसरा खालून, आणि दोघांच्या मध्ये आयरन बसलेला असतो. एक पाव, दुसरा पाव, एक ब्रेड, दुसरा ब्रेड, आणि मध्ये जी सब्जी आहे ती आयरन समजा तुम्ही. ठीक आहे ना. सँडविच म्हणून तर म्हणतात. हा सँडविच टाईप कंपाऊंड आहे. सँडविच खाल्ला असेल ना सगळ्यांनी सँडविच टाईप कंपाऊंड आहे फेरोसिन. हा देखील सँडविच टाईप कंपाऊंड आहे. एक बेन्झीन वरून, दुसरा बेन्झीन खालून, आणि मध्ये क्रोमियम असतो. सँडविच टाईप कंपाऊंड. ठीक आहे ना. किती सोपं काम आहे. ओके. सो रिमेंबर, व्हॉट आर द ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स? असे कंपाऊंड्स ज्या कंपाऊंड्समध्ये मेटल आणि कार्बनमध्ये किंवा मेटॅलॉइड आणि कार्बनमध्ये डायरेक्ट अटॅचमेंट असते. कशाची असते पण? कोव्हॅलंट किंवा कोऑर्डिनेटची. आपल्याला आयोनिक बॉन्डची नाही धरायची. आता समजा मला कॉम्प्लेक्स दिला, कंपाऊंड दिला, केसीएन. हा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे का रे बाबा? नाही. का? कारण इथं आयोनिक बॉन्ड आहे. दिस इज नॉट ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. सायनाइड्स आर नॉट ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. किंवा मला दिला CaC2, हा पण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड नाही, कारण कॅल्शियम आणि कार्बन मध्ये इथं आयोनिक बॉन्ड असतो. आपल्याला आयोनिक बॉन्ड नकोय, आपल्याला कोव्हॅलंट किंवा कोऑर्डिनेट पाहिजे. दिस इज नॉट ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. समजा मी लिहिला Na2CO3, वॉशिंग सोडा आहे. हा वॉशिंग सोडा हा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे का सर? बिलकुल नाही, कारण इथं आयोनिक बॉन्ड असतो. परत आपल्याला आयोनिक बॉन्डचा विचार करायचा नाही. आपल्याला बॉन्ड कोणता? कोव्हॅलंट किंवा कोऑर्डिनेट पाहिजे. सो रिमेंबर, सायनाइड्स, कार्बाइड्स, कार्बोनेट्स, बायकार्बोनेट्स, मी असं लिहिलं तरी चालेल. NaHCO3 इथं पण, याला पण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड नाही म्हणतात. का बरं? आयोनिक बॉन्ड आहे. रिमेंबर, सायनाइड्स, कार्बाइड्स, कार्बोनेट्स अँड बायकार्बोनेट्स, दे आर नॉट ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड बिकॉज दे पजेस आयोनिक बॉन्ड. मेटल आणि कार्बन मध्ये तिथं आयोनिक बॉन्ड असतो. आपल्याला कोणता बॉन्ड पाहिजे? कोव्हॅलंट किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड पाहिजे. विशेष करून लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि आज एक नवीन गोष्ट तुम्हाला सांगितली, इटा म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स तुम्हाला मेन्शन करायचे असतात लिगॅन्ड मधले. बेन्झीन पण लिगॅन्ड आहे. आज कळलं आपल्याला. एक बेन्झीन 3 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतो असं मी म्हणलं. ठीक आहे ना. बेन्झीनची डेन्सिटी 3 आहे, पण त्याची हेप्टिसिटी 6 आहे. हेप्टिसिटी म्हणजे रिंग मध्ये असणारे कार्बन धरायचे थोडक्यात तुम्हाला 6. ठीक आहे ना. हा सायक्लोपेंटॅडायनिल, याची पण डेन्सिटी 3 आहे, पण हेप्टिसिटी 5 आहे. एक परत हा कंपाऊंड सांगितला, जीज सॉल्ट, सायंटिस्टचं नाव आहे. याच्यात हा लिगॅन्ड आला, इथिन लिगॅन्ड आला. याची डेन्सिटी 1 आहे. एकच आहे याची डेन्सिटी, पण याची हेप्टिसिटी किती आहे? 2 आहे. ठीक आहे ना. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडची डेफिनेशन आपण स्टडी केली. आता आपण डिटेलमध्ये जाणार आहोत. कशाच्या? अशा कंपाऊंडच्या. हाच आपला सिलेबसचा भाग आहे. नोट करा फटाफट. तर ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड हा पॉइंट आपण स्टडी करण्याचं कारण आहे मेटल कार्बोनिल्स. All metal carbonyls are organometallic compounds.
सगळेच्या सगळे मेटल कार्बोनिल्स हे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स असतात, कारण यांच्यामध्ये मेटल आणि कार्बन मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. आपल्याला कोव्हॅलेंट किंवा कोऑर्डिनेट दोन्हीपैकी कुठलाही बॉन्ड चालतोय, ठीक आहे ना. तर मेटल कार्बोनिल्स मध्ये मेटल कार्बन मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड असतो, म्हणून मेटल कार्बोनिल्स आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. मग अशी लिहिलाच होता मी एक NiCO4, तो कार्बोनिल कंपाऊंड आहे, ठीक आहे ना. बघा मेटल कार्बोनिल्स म्हणजे काय? द coordination compound, the coordination compound which contains at least one CO ligand, असा कोऑर्डिनेशन कंपाऊंड ज्याच्यामध्ये कमीत कमी म्हणतोय आपण ऍटलिस्ट कमीत कमी एक CO लिगँड असला पाहिजे. COचं नाव काय असतं रे बाबा? CO म्हणजे काय असतं? कार्बोनिल. नॉमेनक्लेचर मध्ये सांगितलं COचं नाव काय असतं? कार्बोनिल लिगँड, ठीक आहे ना. तर कमीत कमी एक कार्बोनिल लिगँड असणारा कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय? मेटल कार्बोनिल, ठीक आहे ना. लेट अस हॅव एन एक्झाम्पल. मग अशी लिहिलेलं परत एकदा लिहू आपण. NiCO4 बघा मेटल कार्बोनिल आहे का नाही यांच्यात CO लिगँड? कमीत कमी एक पाहिजे आहे, ठीक आहे ना. बघा FeCO5 हे झालते हायब्रिडायझेशन मध्ये घेतले होते एक्झाम्पल. चला बघा आणखी CrCO6, ठीक आहे ना. चल बघ Mn2CO10 हे पण नॉमेनक्लेचर मध्ये आलेलं एक्झाम्पल आहे. Mn2CO10, ठीक आहे ना. चल आणखी बघ क्रोमियम H2O 5 टाइम्स Cl3. मला कमीत कमी एक CO पाहिजे रे. आता काही लोक म्हणतात सर हे कोबाल्ट का ओ? नाही रे बाबा, हे कोबाल्ट म्हणजे ओ लहान असतं रे, आणि CO कार्बोनिल मध्ये ओ कॅपिटल असतं. याच्यात आणि याच्यात खूप मोठा फरक आहे. याला कोबाल्ट कोणी म्हणू नका रे बाबा, म्हणू नका. इट इज कार्बोनिल लिगँड, ठीक आहे ना, कोबाल्ट नाहीये हा. तर बघा या कॉम्प्लेक्स मध्ये एक लिगँड आहे CO. आपल्याला कमीत कमी एक CO लिगँड दिसला पाहिजे. दिसला म्हणून टाका मेटल कार्बोनिल. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मेटल कार्बोनिल, ठीक आहे ना. लिहा डेफिनेशन, मग लगेच जाऊ आपण याच्या क्लासिफिकेशन कडे. क्लासिफिकेशन ऑफ मेटल कार्बोनिल्स. व्हॉट आर मेटल कार्बोनिल्स? कमीत कमी एक CO लिगँड तुला दिसला पाहिजे, दॅट इज कॉल्ड मेटल कार्बोनिल. बघा आता क्लासिफिकेशन. पहिली कॅटेगरी क्लासिफिकेशनची होमोलेप्टिक कार्बोनिल्स अँड हेट्रोलेप्टिक कार्बोनिल्स. काहीच विशेष नाही रे बाबा, काहीच विशेष नाही. बघ ऑल लिगँड्स आर CO. सगळेच्या सगळे लिगँड जर तुला CO दिसले त्याला म्हणून टाक होमोलेप्टिक. हेट्रोलिप्टिक, ऑल लिगँड्स आर नॉट CO. ऑल लिगँड्स आर नॉट CO. मला काय म्हणायचंय लगेच लक्षात येऊन जाईल तुम्हाला. लेट अस हॅव एन एक्झाम्पल, ठीक आहे ना. चला दोन्हीचे एक्झाम्पल सांगतो. बघ रे NiCO4 बघ, इथं सगळेच्या सगळे लिगँड कोण आहेत? CO आहेत, ठीक आहे ना. चल बघ FeCO5 होमोलिप्टिक झालं का नाही? बघ सगळेच्या सगळे लिगँड बघ COच आहेत, ठीक आहे ना. चल आणखी एक्झाम्पल Mn2CO10 बघ सगळेच्या सगळे लिगँड CO आहेत. CO व्यतिरिक्त कोणी लिगँड आहे का? नाही, फक्त CO लिगँड झाले होमोलिप्टिक. चल बघ आणखी Fe3CO12 बघ सगळेच्या सगळे लिगँड हे CO आहेत, ठीक आहे ना. हेट्रोलिप्टिक बघ आता याचे एक्झाम्पल सांगतो म्हणजे दोन्ही मधलं कन्फ्युजनच निघून जाईल. चल मग अशी घेतलेलं एक्झाम्पल CrH2O 5 टाइम्स CO. मला सांगा सगळे लिगँड CO आहेत का? फक्त नाही ना, CO लिगँड तर आहेत, H2O पण आहे ना. CO व्यतिरिक्त कोणीतरी लिगँड असलं की त्याला म्हणायचं हेट्रोलिप्टिक. फक्त आणि फक्त CO लिगँड्स असतील होमोलिप्टिक. अरे काही विशेष आहे का? चल आणखी एक्झाम्पल घे. Fe NH3 4 टाइम्स CO twice SO4. चल बघ सगळेच्या सगळे लिगँड CO दिसतायत का तुला? नाही, CO तर आहेत पण त्यासोबत आम्माइन पण आलं ना.
सगळे लिगॅंड सीओ होमोलिप्टिक, सगळे लिगॅंड सीओ नाही आहेत हेट्रोलिप्टिक. व्हेरी सिंपल क्लासिफिकेशन. अरे काही विशेष आहे का? ओके, सेकंड कॅटेगरी ऑफ क्लासिफिकेशन, मोनोन्यूक्लियर. मोनोन्यूक्लियर कार्बोनिल्स, मोनोन्यूक्लियर कार्बोनिल्स, मोनोन्यूक्लियर कार्बोनिल्स and polynuclear carbonyls. Polynuclear carbonyls. मोनोन्यूक्लियर कार्बोनिल्स अँड पॉलिन्यूक्लियर कार्बोनिल्स. काहीच विशेष नाही बघा. मोनो म्हणजे एक, ओनली वन सेंट्रल मेटल, एकच सेंट्रल मेटल असणारा मेटल कार्बोनिल म्हणजे म्हणायचा मोनोन्यूक्लियर, एकच सेंट्रल मेटल असावा. पॉलिन्यूक्लियर, मोर दॅन वन सेंट्रल मेटल, एकापेक्षा जास्त सेंट्रल मेटलची संख्या, मोर दॅन वन सेंट्रल मेटल. काही विशेष नाही बघा, लगेच लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, लेट अस हॅव सम एक्झाम्पल्स. चल बघ, मी लिहिलं FeCO5, FeCO5 लिहिलं. ठीक आहे, ठीक आहे. बघ MnCO6 प्लस. ठीक आहे, बघा आणखी लिहूत. समजा मी लिहिलं CrCO6, CrCO6 लिहिलं. ठीक आहे, आता इकडचे एक्झाम्पल सांगतो म्हणजे कन्फ्युजन दूर होऊन जाईल. पहा, FeCO5 मोनोन्यूक्लियर आहे, पण मला सांगा Fe2CO9, Fe2CO9 पॉलिन्यूक्लियर, सेंट्रल मेटल बघ रे, एक आहे का इथं? दोन आहेत ना, एकापेक्षा जास्त झाले पॉलिन्यूक्लियर. इथे एकच आहे ना बघ. Fe किती दिसायला तुला? बघ रे, Fe किती दिसते तुला? एक, मॅंगनीज एक, क्रोमियम एक. इथं कसं आहे? एकापेक्षा जास्त झालं. ठीक आहे, आणखी बघ Fe3CO12, Fe3CO12 बघ, सेंट्रल मेटलची संख्या बघा एकापेक्षा जास्त आहे, 2, 3, 4 असं काहीतरी पाहिजे. ठीक आहे, आणखी बघ Mn2CO10, Mn2CO10 एक्सेट्रा. किती साधं आहे रे. फक्त एकच सेंट्रल मेटल संख्यामध्ये, संख्यामध्ये सेंट्रल मेटल एकच दिसला मोनोन्यूक्लियर, एकापेक्षा जास्त दिसला पॉलिन्यूक्लियर. आता ऐका काय म्हणतोय मी. नीट 2018 मध्ये क्वेश्चन आला होता. क्वेश्चन होता विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज पॉलिन्यूक्लियर. 4 मार्काला क्वेश्चन होता. म्हणजे मला असं ऑप्शन बघायचं होतं जिथं सेंट्रल मेटलची संख्या 1 पेक्षा मोठी आहे, 1 पेक्षा जास्त आहे, 2, 3, 4 असं काहीतरी आहे. आणि तसं एकच ऑप्शन ठेवलं होतं त्यांनी ऑप्शन मध्ये हे ठेवलं होतं Mn2CO10, सॉरी हे Mn2CO10 पॉलिन्यूक्लियर. किती सोपं होतं रे क्वेश्चन 4 मार्काला. क्वेश्चन डायरेक्ट विच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स इज पॉलिन्यूक्लियर. सेंट्रल मेटलची संख्या बघा एकापेक्षा जास्त दिसली पॉलिन्यूक्लियर म्हणा, सेंट्रल मेटलची संख्या एकच दिसली मोनोन्यूक्लियर म्हणा. सो दिस इज क्लासिफिकेशन ऑफ मेटल कार्बोनिल्स. होमोलिप्टिक मध्ये सगळे लिगॅंड CO, हेट्रोलिप्टिक मध्ये CO व्यतिरिक्त आणखी कुणीतरी लिगॅंड दिसावा त्याला म्हणायचं हेट्रोलिप्टिक. मोनोन्यूक्लियर कार्बोनिल, सेंट्रल मेटलची संख्या 1, पॉलिन्यूक्लियरची संख्या, पॉलिन्यूक्लियर मध्ये सेंट्रल मेटलची संख्या 1 पेक्षा जास्त बघ, 2 आहे, 3 आहे, 2 आहे, एक्सेट्रा. नोट करा. व्हेरी इम्पॉर्टंट नोट बघा. ऑल मेटल कार्बोनिल्स स्ट्रिक्टली ओबेज EN रूल. स्ट्रिक्टली ओबेज म्हणजे कंपल्सरीली ओबेज. कुठलाही मेटल कार्बोनिल कंपाऊंड हा 101% EN रूल ओबे करत असतो. EN रूल पाहिलंय आपण, काय असतो? ओनली दोज कॉम्प्लेक्सेस आर स्टेबल इन विच EAN of central metal is equal to atomic number of next nearest noble gas. तर तुम्हाला मी सांगितलं होतं EN काढायचा 18, 36, 54 किंवा 86 याच्यापैकी एखादा आला तुम्ही म्हणणार EN रूल इज ओबेड. सांगितलं होतं ना बघ EN रूल, पाठीमाग जा.
बेसिक टर्मिनॉलॉजीमध्ये घेतला होता EN रूल. तर लक्षात ठेवा, कुठलाही मेटल कार्बोनिल कंपल्सरीली EN रूल ओबे करत असतो. ही नोट सांगण्याचं कारण काय? काय कारण? तुला जर क्वेश्चन आला की बाबा खालील कंपाऊंड पैकी कोणता कंपाऊंड EN रूल ओबे करतो किंवा ओबे करत नाही, तुला जर मेटल कार्बोनिल दिसला ना, डोळे झाकण म्हणून टाक, EN रूल ओबे करतो. चला बघा काही एक्झाम्पल्स. समजा मला दिला NiCO4. NiCO4 याचा EN असणार आहे EN ऑफ निकेल. ठीक आहे, शेवटी लिहू आपण सगळ्यांची EN. ठीक आहे, आणखी काही एक्झाम्पल पाहू अगोदर. FeCO5 लिहिला मी, VCO6 मायनस लिहिला, MnCO6 प्लस. चला आणखी काही, Mn2CO10, Mn2CO10, Fe3CO12, Fe3CO12 किंवा Fe2CO9, Fe2CO9 असे मी मेटल कार्बोनिल्स लिहिले. तुला क्वेश्चन दिसला बाबा EN काढा, टाइम वेस्ट करण्याची गरज नाही. इथं निकेलचा EN किती असेल सांगा. निकेलच्या पुढचा नियरेस्ट नोबल गॅस क्रिप्टॉन 36, कारण निकेल 28 आहे ना, 36 येईल आहे. ठीक आहे. EN ऑफ आयरन, आयरनचा ॲटॉमिक नंबर असतो 26, त्याच्या पुढचा आणि जवळचा नोबल गॅस येतो परत एकदा क्रिप्टॉन 36. EN ऑफ व्हॅनेडियम, EN ऑफ व्हॅनेडियम परत एकदा 36 येतं, कारण व्हॅनेडियम 23 असतो. EN ऑफ मॅंगनीज, EN ऑफ मॅंगनीज, मॅंगनीज 36 येतं, कारण 25 आहे मॅंगनीजचा ॲटॉमिक नंबर. परत इथं पण मॅंगनीजच आहे सेंट्रल मेटल. EN ऑफ मॅंगनीज परत 36च येतं, 36च येतं. ठीक आहे ना. EN ऑफ आयरन, EN ऑफ आयरन 36च येतं. हा योगायोग व्हायला सगळीकडे 36 येत आहे. कंपल्सरी नाही की 36च येतोय. EN रूल कुठल्याही मेटल कार्बोनिल मध्ये लावला की तिथं EN 36च येते. पाठ करू नको रे, करू नका पाठ असं काही. ठीक आहे, माझं म्हणणं एवढंच आहे की EN रूल ओबे होतो. बघायचंय मग आपल्याला त्याच्या पुढचा आणि जवळचा नोबल गॅस. योगायोगानं मी असे कॉम्प्लेक्स घेतलेत जिथं सेंट्रल मेटलच्या पुढचा नोबल गॅस, जवळचा आणि पुढचा नोबल गॅस हा क्रिप्टॉन यायला, म्हणून EN 36 येतोय. इथं पण EN ऑफ Fe, EN ऑफ Fe वन्स अगेन 36. ठीक आहे सर, हे कशाला सांगताय मग? आम्हाला फॉर्म्युला माहित आहे की हो सर, आम्हाला माहिती आहे EN इक्वल टू Z मायनस एक्स प्लस 2y. सॉरी, Z मायनस N सांगितलं होतं तुम्हाला. N म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट. आम्ही हा फॉर्म्युला वापरतो आणि सॉल्व्ह करतो. अरे कशाला टाइमपास करता? एक्झाम मध्ये आपल्याला टाइम सेव्ह करण्याचा विचार करायचा का टाइम पास करण्याचा विचार करायचा आहे? आपल्याला टाइम सेव्ह करायचा आहे. ठीक आहे ना. टाइम सेव्ह होण्यासाठी तुम्हाला ही नोट सांगितली. मेटल कार्बोनिल मध्ये 101% EN रूल ओबे होत असतो. आणि तू फॉर्म्युला इथं लावशील, इथं लावशील, इथं लावशील, इथं लावशील, काही अडचण नाही. अशा केसेसमध्ये फॉर्म्युला लावताना प्रॉब्लेम येतो, कारण सेंट्रल मेटलची संख्या एकापेक्षा जास्त झाली अडचण येते. मग सर यांचा EN या फॉर्म्युल्याने येत नाही का? येत नाही. यांचा जर तुम्हाला EN काढायचाच झाला, यांच्या स्ट्रक्चरकडे जावं लागतं. यांच्या स्ट्रक्चरकडे जावं लागतं. यांचं स्ट्रक्चर वापरून तुम्हाला EN काढावं लागतं. स्ट्रक्चर वापरूनच तुम्हाला EN काढावं लागतं. नो चॉईस फॉर दॅट. ठीक आहे ना. स्ट्रक्चर वापरूनच EN काढावा लागतो. म्हणून तुम्हाला सांगतो, स्ट्रक्चर कशाला पाठ करायची काही गरज नाही ना. नो नीड. हे लक्षात ठेवा. बा कुठल्याही मेटल कार्बोनिल मध्ये EN रूल ओबे होत असतो, जेणेकरून तुमचा टाइम वेस्ट होणार नाही. याचं स्ट्रक्चर वगैरे तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. डोळे झाकान म्हणा EN रूल ओबे होतो. मग तुला हे कळलं पाहिजे बाबा या सेंट्रल मेटलचा पुढचा आणि जवळचा नोबल गॅस कुठला आहे, ते कळलं की संपलं. ठीक आहे ना. पुढचा आणि जवळचा नोबल गॅस योगायोगाने या सगळ्यांचा क्रिप्टॉन यायला, मग सगळीकडे EN किती येतो? 36 येतो. ठीक आहे ना. आता एखाद्याला वाटेल हे सर पाठ करायला लावतायत आम्हाला, कुठून आलं सर हे, कसं काय असं झालं सर? आणि तुम्ही म्हणला तिथं हे स्ट्रक्चर वापरावं लागतं, करून दाखवा की एखादं. चल करून दाखवणार आहे, एवढं नोट कर. स्ट्रक्चरची हेल्प घेऊन तुला मी EN काढून दाखवतो. यांच्यामध्ये, याच्यामध्ये, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये
जमत नाही, हे फॉर्म्युला जमत नाही, स्ट्रक्चरची हेल्प घ्यावी लागते. घेऊया आपण, नोट करा हे. तर काही कॉमन पॉलिन्यूक्लिअर मेटल कार्बोनिल्स, पॉलिन्यूक्लिअर म्हणतोय मी, एकापेक्षा जास्त, यांचे स्ट्रक्चर्स आहेत. एनसीईआरटी मध्ये पण दिलेले आहेत. तर हे स्ट्रक्चर मी ड्रॉ केलेत. मी सांगणार आहे तुम्हाला इथं EN रूल, म्हणजे EN काढण्याचा जो फॉर्म्युला तुम्हाला सांगितला, Z मायनस N प्लस 2Y मागं सांगितलेला, तो फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा नाही, कारण सेंट्रल मेटल मोर दॅन 1 आहेत. इथं तुम्हाला स्ट्रक्चरची हेल्प घ्यावी लागते. ठीक आहे ना. मी मेथड सांगतो तुम्हाला कशी काढायची ती. ठीक आहे. EN ची व्हॅल्यू बघा. मॅंगनीजकडे स्वतःचे इलेक्ट्रॉन असतात 25. मॅंगनीजचे स्वतःचे किती? 25. ठीक आहे ना. एक CO लिगॅंड 2 इलेक्ट्रॉन देईल, म्हणजे याच्याकडून 2 आले, याच्याकडून 2 आले, याच्याकडून 2 आले, याच्याकडून 2 आले, याच्याकडून 2 आले. 25 होते, 10 आले, किती झाले? 35 झाले. 35 झाले. मेटल मेटल बॉन्ड, लक्षात ठेवा, या मेटल मेटल बॉन्ड मध्ये मॅंगनीजचा 1 इलेक्ट्रॉन आलेला असतो, डाव्या बाजूच्या मॅंगनीजचा 1 इलेक्ट्रॉन आणि याचा पण 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे 1 इलेक्ट्रॉन हा देतो आणि हा दुसरा 1 इलेक्ट्रॉन देतो. आता या मॅंगनीजच्या सराउंडिंगला टोटल इलेक्ट्रॉन्स काढा, किती झाले? मॅंगनीजचे स्वतःचे इलेक्ट्रॉन बघा 25 होते, प्लस हे 10 आले CO कडून, प्लस 1 इलेक्ट्रॉन त्याला मिळाला या मॅंगनीज कडून, हा तर त्याचा स्वतःच आहे. हा इकडून 1 मिळालेला, मेटल मेटल बॉन्ड मधून त्याला 1 इलेक्ट्रॉन मिळाला. ठीक आहे ना. आता हे 2 ऍड करायचे नाही. हा याच्यात 1 त्याचा स्वतःचा आहे, वाटलं तर हा इरेज करतो मी, त्याचा स्वतःचा होता. हा 1 इलेक्ट्रॉन मी या मॅंगनीजचा EN काढतोय, तर त्याला प्रॉफिट एकाच इलेक्ट्रॉनचा होणार आहे. हे असं सम केलं की किती येतं बाबा? 36 येतं. मगाशी मी तेच सांगितलं ना तुम्हाला की Mn2CO10 मध्ये EN रूल ओबे होतो. पण ज्याला वाटलं की बाबा ती नोट कुठून आली, कशी आली, त्याच्यासाठी चाललंय हे. तुम्ही एक्झाम मध्ये असलं काही करत बसायचं नाही रे. तू लक्षात ठेव, डायरेक्टली सगळ्या मेटल कार्बोनिल मध्ये EN रूल ओबे होतो. पण मी प्रूव्ह करून दाखवायलो तुम्हाला की इथं पण EN रूल ओबे झाला. ठीक आहे ना. चल इथं बघ, इथं बघ. आयरनचे स्वतःचे इलेक्ट्रॉन असतात 26. इकडून 2 आले, इकडून 2 आले, इकडून 2 आले. आता बघा, हे वेगळे लिगॅंड्स आहेत, हे ब्रिजिंग लिगॅंड्स आहेत. बघा ना, 2 आयरनच्या मध्ये लिगॅंड आहेत. एक ब्रिजिंग लिगॅंड फक्त सेंट्रल मेटलला एकच इलेक्ट्रॉन देतो, कारण या सीओला 1 इलेक्ट्रॉन इकडे द्यायचा आणि 1 इकडे द्यायचा. मी या Fe EN काढण्याचा प्रयत्न करायलो, तर या Fe ला एका CO पासून, या ब्रिजिंग CO पासून एकच इलेक्ट्रॉन मिळतो. हे ब्रिजिंग CO वेगळं आणि हे टर्मिनल CO वेगळं. टर्मिनल CO ऑर्डिनरी लिगॅंड्स असतात, ते 2-2 इलेक्ट्रॉन डोनेट करतात. पण हे ब्रिजिंग आहे ना, हे ब्रिजिंग एकच इलेक्ट्रॉन देतं. एक का देतं? कारण याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत लोन पेअरचे, एक इकडे देतं आणि एक इकडे देतं. तर मी याचा रेफरन्स धरून कॅल्क्युलेशन करतो. आता बेरीज करू आपण. बघा, Fe चे स्वतःचे होते 26 प्लस 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 1 अधिक 1 अधिक 1 किती होतं बघा. हे 26 होतं, 26 होतं, 26 आणि हे 6 किती झालं? 32 झालं. 32 आणि 3 किती झालं? 35 झालं. सोर नाही की ओबे झाला. हे माझ्याकडून इथं मिसिंग झालेलं आहे. हे स्ट्रक्चर मध्ये इथं असा डायरेक्ट बॉन्ड पण असतो, लाईक दिस. हे असं पण असतं. ठीक आहे ना. डायरेक्ट बॉन्ड पण असतो. 3 CO झालेले आहेत आणि एक डायरेक्ट बॉन्ड आहे. बघा, या ब्रिजिंगचा 1 इलेक्ट्रॉन, या ब्रिजिंगचा 1 इलेक्ट्रॉन आणि या बॉन्ड मध्ये या Feचा स्वतःचा 1 असेल, पण इकडून मिळालेला 1 असेल. आणखी एक ऍड मला करावं लागेल. मेटल मेटल बॉन्डचा 1 इलेक्ट्रॉन. बघा, 26 आणि 6 32 आणि 4 36. EN रूल इज ओबेड. झालं ना? 36 झालं ना बघ. EN रूल ओबे झाला. पण किती कॉम्प्लिकेशन आहे रे बाबा. हे कोण स्ट्रक्चर लक्षात ठेवा आणि हे कोण असलं करत बसावं एक्झाम मध्ये. म्हणून ती नोट सांगितली. कुठल्याही मेटल कार्बोनिल मध्ये EN रूल ओबे होतच असतो. टाइम वेस्ट करायचा नाही. मला क्वेश्चन विचारला, व्हॉट इज EN ऑफ Fe इन दिस कॉम्प्लेक्स, मी बघणार Feच्या पुढचा जवळचा नोबल गॅस कुठला आहे. क्रिप्टॉन आहे 36. हे असलं काही करत बसायचं नाही. इथंच मला कळलं पाहिजे 36. इथंच थांबून जा, इकडे येऊ नका खाली. चल बघ, इथं बघ. हा Fe बघा, याचे 26 इलेक्ट्रॉन आहेत त्याचे स्वतःचे. 26. इकडून 2 आले, इकडून 2, इकडून 2 आणि इकडून 2. ठीक आहे. या बॉन्डचा, मेटल मेटल बॉन्डचा 1, ब्रिजिंग लिगॅंड कडून पण 1, याच्याकडून 1 आणि याच्याकडून पण 1. बघा आता 26 आणि 6 32 आणि 4 किती होतात रे?
36च येतात, इथं पण 36च येतात. माझं म्हणण्याचं तात्पर्य समजून घ्या. तात्पर्य असं आहे, ऑल मेटल कार्बोनिल्स स्ट्रिक्टली ओबेज EN रूल. जेई स्टुडंटसाठी स्पेशली सांगतोय, हे जेई मध्ये एक्झाम्पल्स विचारले जातात. तुम्हाला म्हणतील याचा EN काढा, तर तुम्ही काही असलं करत बसायचं नाही तिथं. तू इथंच बघ, मॅंगनीज ॲटॉमिक नंबर मॅंगनीजचा 25 असतो, हे तुला माहिती आहे. 25च्या पुढचा आणि जवळचा नोबल गॅस आहे तो क्रिप्टॉन, ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 36. तू इथंच थांबून जा. तुझं उत्तर काय झालं रे? फिक्स झालं 36. EN रूल ओबे झाला म्हणजे पुढचा जवळचा नोबल गॅसचा ॲटॉमिक नंबर आला पाहिजे 36. हे असलं करत बसायचं नाही. फक्त NCERT मध्ये स्ट्रक्चर दिलेत, हे असलं काही सांगितलेलं नाही NCERT मध्ये. मी सांगतोय तुम्हाला की ती EN ची व्हॅल्यू नेमकी कुठून काढलेली असते. ती अशी स्ट्रक्चरची हेल्प घेऊन काढलेली असते. तिथं काही Z-N+2Y हा फॉर्म्युला वापरत नाही. इथला कुठलाही आयरन घ्या 36च येतं, कुठलाही घ्या. चला हा आयरन घेऊन बघा, नो प्रॉब्लेम. या आयरनचं करून दाखवू का? बघा, त्याचे 26 होते स्वतःचे, इकडून 2 आले, इकडून 2 आले, इकडून 2 आले, 32 झाले. आता या बॉन्डमधून याला पण 1 मिळेल, ठीक आहे ना. इथून 2, हे टर्मिनलच आहे, हे काही ब्रिजिंग नाही. ब्रिजिंग म्हणजे कोणतं? जे 2 सेंट्रल मेटलच्या मध्ये असतं. आणि इकडून 1 आलं. बघा आता 26 आणि 6 32 आणि हे 4 36. याचा पण EN, Feचा पण EN किती येऊन जातो? 36 येऊन जातो. कुठलाही आयरन घ्या त्याचा 36च येतो, गॅरंटीने येतो. माझं सजेशन ऐका, भलं होईल तुमचं. ऐकता ना काय म्हणतोय मी? ऑल मेटल कार्बोनिल स्ट्रिक्टली ओबेज EN रूल. दॅट्स इट. नो नीड टू रिमेंबर दिस स्ट्रक्चर, नो नीड टू अंडरस्टँड दिस कम्प्लीट मेथड. फक्त मी पुरावा दिला तुम्हाला, बाबा यांच्यात कसं असतं. यांच्यामध्ये स्ट्रक्चरची हेल्प घेऊन आपल्याला EN ची व्हॅल्यू काढायची असते आणि ती नक्कीच रूल फॉलो करत असते. पुढचा जवळचा नोबल गॅसचा ॲटॉमिक नंबर मिळत असतो. ठीक आहे ना. तर हे झालं आपलं आजचं डिस्कशन. काय काय आपण डिस्कशन केलं? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स म्हणजे काय पाहिलं आपण? मेटल आणि कार्बनमध्ये किंवा मेटॅलॉइड आणि कार्बनमध्ये डायरेक्टली कोव्हॅलेंट किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड असावा लागतो. आयोनिक नकोय. मेटल कार्बोनिल्स एक्झाम्पल ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचे असल्यामुळं आपण नंतर पुढे डिटेलमध्ये डिस्कशनला सुरुवात केली आहे. मेटल कार्बोनिलच्या कशाला म्हणतात रे मेटल कार्बोनिल? कमीत कमी 1 CO लिगँड असावा लागतो, कमीत कमी 1. त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं, होमोलिप्टिक, हेट्रोलिप्टिक. सगळे लिगँड CO, होमो म्हणा. सगळे लिगँड CO नाहीत, हेट्रो म्हणा. मोनोन्यूक्लिअर एकच सेंट्रल मेटल, पॉलिन्यूक्लिअर एकापेक्षा जास्त. हे सगळे पॉलिन्यूक्लिअर कंपाऊंड्स घेतले होते मी. ऑल दीज आर पॉलिन्यूक्लिअर कंपाऊंड्स. ठीक आहे ना. ओके. त्यानंतर लक्षात घ्या, आताचं आपण बोललेलं डिस्कशन काय होतं? ऑल मेटल कार्बोनिल स्ट्रिक्टली ओबेज EN रूल. त्याचा क्वेश्चन आला की टाइम वेस्ट न करता त्याचा पुढचा जवळचा नोबल गॅसचा ॲटॉमिक नंबर लिहून टाकायचा बिनधास्तपणे. ठीक आहे ना. ओके. आता काय डिस्कशन आहे आपलं उद्याचं? उद्याचं आपलं डिस्कशन असेल स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग इन मेटल कार्बोनिल्स. बॉन्डिंग इन मेटल कार्बोनिल इज स्पेशल बॉन्डिंग. इट इज सॉर्ट ऑफ बॅक बॉन्डिंग. 11th क्लास केमिकल बॉन्डिंग, बॅक बॉन्डिंग सांगितलं ना तुला. इथं बॅक बॉन्डिंग सारखं काहीतरी होत असतं, ते आपल्याला पाहायचंय उद्या. ठीक आहे. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरीची हेल्प आपल्याला घ्यायची आहे उद्या. भेटूयात उद्या. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.